हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा एलडीसी यूडीसी डेप्युटी मॅनेजर क्लर्क साठी जो आहे तो कॉस्ट अकाउंटिंगचे क्वेश्चन्स कव्हर करत आहे, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे रिव्हिजन बेस्ड. ठीक आहे. याच्या आधी आपण 5 व्हिडिओज बनवलेले आहेत. ज्यांनी आतापर्यंत ती प्लेलिस्ट सेव्ह नाही केलेली आहे, ती प्लेलिस्ट सेव्ह करून घ्या आणि त्याच्यामध्ये जेवढे पण काही व्हिडिओज आहेत ते बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज इथे मिळून जाणार, कारण की रिव्हिजन मध्ये आपण मिनिमम 4000 प्लस एमसीक्यूज कव्हर करणार आहेत, जे पूर्ण डिफरंट आहे. ठीक आहे. तर म्हणून व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी 4000 प्लस एमसीक्यूजचे जे व्हिडिओज आहेत ते कंटिन्यू तुमच्यासाठी बनवत राहणार. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला एक लाईक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मीन्स जर तुम्ही लाईक कराल तेव्हाच मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज बनवत राहू. मी नेहमीच तुमच्यासाठी काही ना काही नवीन आणत राहतो, की आपल्याला अशी प्रॅक्टिस केल्याने स्ट्रॅटेजी राहते ते नेहमी चेंज करत राहतो, जेणेकरून आपली पूर्ण मिक्स क्वेश्चनची प्रॅक्टिस होत राहते. तर आज जो आहे तो कॉस्ट अकाउंटिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, प्राइम कॉस्ट इज, मूळ खर्च म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे इथे, सेकंड आन्सर आहे आपला टोटल ऑफ डायरेक्ट कॉस्ट. मूळ खर्च, प्राइम कॉस्ट म्हणजे थेट खर्चाचा एकूण योग, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, प्राइम कॉस्ट. ठीक आहे. इथे आपण डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सरच घेते, ऑप्शन्स मी पूर्ण वाचत नाही आहे, कारण की आपल्याला जर टाइम मॅनेजमेंट करायचं आहे, 4000 एमसीक्यू प्लस कव्हर करायचे आहे, तर आपल्याला फक्त क्वेश्चन आणि आन्सर असंच रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज आपला टाइम मॅनेजमेंट होणार नाही. आणि जर तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा टाइम मॅनेजमेंट करायचं आहे, तर तुम्हाला मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. जर मॉक टेस्ट सॉल्व्ह कराल तेव्हाच तुमचे रिझनिंग, क्वांटिटी, मराठी, अकाउंट्स पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड, अ कंपनी एम्प्लॉय 3 ड्रायव्हर्स, द सॅलरी पेड टू देम आर. एका कंपनीने 3 ड्रायव्हर नेमले असून त्यांना दिलेला पगार. आन्सर आहे थर्ड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, विक्री व वितरण आदी हिशोबात खर्च येतो. नेक्स्ट, थर्ड, रॉयल्टी पेड पर युनिट टू डिझायनर इज. डिझायनरला प्रति युनिट दिलेली रॉयल्टी. आन्सर आहे फर्स्ट, डायरेक्ट एक्सपेन्सिव, थेट खर्च. नेक्स्ट, फोर्थ, स्प्रेडिंग कॉमन कॉस्ट ओव्हर सेंटर बेस्ड ऑन बेनिफिट इज. लाभाच्या आधारावर समान खर्च विभागण्याची पद्धत म्हणजे. आन्सर आहे त्याला सेकंड, ओव्हरहेड अपॉर्शनमेंट, अधिहिशेब वाटप. नेक्स्ट, फिफ्थ, डिस्टिंक्शन बिटवीन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट इज. थेट व अप्रत्यक्ष खर्चातील फरक कोणत्या वर्गवारीवर आधारित असतो. आन्सर आहे सेकंड, इलेमेंट क्लासिफिकेशन, घटक वर्गीकरण. नेक्स्ट, सिक्स, कॉस्ट कंट्रोल इज. खर्च नियंत्रण म्हणजे काय. आन्सर आहे थर्ड, इट एंड्स व्हेन द टार्गेट अचीव. उद्दिष्टे साध्य झाल्यावर संपते. नेक्स्ट, सेवन्थ, एनिथिंग फ्रॉम विच सेपरेट कॉस्ट इज नीडेड इज. ज्यासाठी स्वतंत्र खर्च मोजला जातो तो म्हणजे असतो कॉस्ट ऑब्जेक्ट, सेकंड, खर्च वस्तू. नेक्स्ट, 8, मेट्रो तिकीट काउंटर इज. मेट्रो स्थानकातील तिकीट काउंटर हे कोणते केंद्र आहे. आन्सर आहे थर्ड, रेव्हेन्यू सेंटर, उत्पन्न केंद्र म्हणतात त्याला. नेक्स्ट, 9, एक्झाम्पल ऑफ फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. खर्चाचे कार्यात्मक वर्गीकरण याचे उदाहरण कोणते आहे. आन्सर आहे थर्ड, फॅक्टरी ओव्हरहेड, कारखान्याचा अधिहिशोब खर्च. नेक्स्ट, 10, ॲज ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग इज ऑल्सो कॉल्ड. शोषण खर्च पद्धतीला कोणती आणखी काय नाव आहे. आन्सर आहे बघा, फुल कॉस्टिंग, टोटल कॉस्टिंग, बोथ ए अँड बी अँड ऑल ऑफ द टर्म. आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक्स म्हणजे मला मोटिवेशन आणि मला मोटिवेशन म्हणजेच तुमच्यासाठी न्यू व्हिडिओज. ठीक आहे. फक्त एक लाईक करायचं आहे, आणखी काहीच नाही करायचं आहे. जर तुम्ही लाईक कराल तर मला मोटिवेशन मिळणार, मी तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहीन. ठीक आहे. बघा, 11th आहे, पर्पज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज. खर्च लेखांकनाचा मुख्य उद्देश म्हणजे. आन्सर आहे फर्स्ट, फॉर डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यासाठी. नेक्स्ट, 12th, डॅश इज एनिथिंग फॉर विच कॉस्ट इज मेजर्ड सेपरेटली. डॅश म्हणजे स्वतंत्रपणे मोजला जाणारी गोष्ट, तर त्यालाच आपण म्हणतो सेकंड, कॉस्ट ऑब्जेक्ट, खर्च वस्तू. नेक्स्ट, 13, विच इज ट्रू अबाउट कॉस्ट कंट्रोल. खर्च नियंत्रणाविषयी कोणते विधान बरोबर आहे. आन्सर आहे सेकंड, इट एंड्स व्हेन टार्गेट अचीव. उद्दिष्ट साध्य झाल्यावर संपणार. नेक्स्ट, 14,
कॉस्ट युनिट इज अ पॉवर सेक्टर इज, ऊर्जा क्षेत्रातील खर्च युनिट कोणते आहे? आन्सर आहे फर्स्ट किलोवॅट अवर. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सफरसाठी अकाउंट स्पेशल पीडीएफ अवेलेबल आहे आणि ही पीडीएफ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला पूर्ण रिव्हिजन प्लस सगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये सॉल्व आहेत. टोटल 142 टॉपिक्स कव्हर आहे त्याच्यामध्ये आणि त्याचे 7000 प्लस एमसीक्यूज आहे. पूर्ण सब्जेक्ट मिळून एक पीडीएफ आहे आणि ते तुम्हाला 750 ला मिळून जाणार. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता, तिथनं तुम्हाला पीडीएफ मिळून जाणार. नेक्स्ट 16 क्लासिफिकेशन फॉर डायरेक्ट वर्सेस इनडायरेक्ट कॉस्ट. थेट व अप्रत्यक्ष खर्च याचे वर्गीकरण कसे आहे? तर आन्सर आहे बाय इलेमेंट, घटकानुसार क्लासिफिकेशन होते. नेक्स्ट 15 क्वेश्चन चेंज झाले आहेत 15-16 चं बघा. प्रोसेस कॉस्टिंग इज सुटेबल फॉर, प्रक्रिया खर्च पद्धत कोणत्या उद्योगासाठी योग्य आहे? आन्सर आहे सेकंड केमिकल इंडस्ट्री, रसायन उद्योगासाठी. ठीक आहे. नेक्स्ट 17 आयटी इन कॉस्ट अकाउंटिंग डज नॉट हेल्प इन, खर्च लेखांकनात आयटी वापराचे फायदे नाही. आन्सर आहे थर्ड स्टॉक नीड टू बी रिकन्साइल विथ द गुड रिसिव्ड नोट, साठा माल प्राप्त नोंद जी जुळणे आवश्यक आहे. इज नॉट हेल्प्स इन आयटी इन अकाउंटिंग बट इन्क्रीज ॲक्युरेसी, टाइमली रिपोर्ट्स अँड बेटर कॉस्ट कंट्रोल हे आयटी मध्ये असतात कॉस्ट अकाउंटिंगचे. ठीक आहे. नेक्स्ट 18 टॅक्सी फेअर ऑफ ₹80 प्लस 12 किलोमीटर इज, टॅक्सी भाडे 80 नंतर प्रति 12 रुपीज हा खर्च प्रकार. आन्सर आहे थर्ड सेमी व्हेरिएबल कॉस्ट, अर्ध चल खर्च. ठीक आहे. नेक्स्ट 19 कॉस्ट इज नॉट अ कॉस्ट सेंटर, विच इज नॉट अ कॉस्ट सेंटर, खालीलपैकी कोणते खर्च केंद्र नाही? तर आन्सर आहे इथे थर्ड सेल्स डिपार्टमेंट. सेल्स डिपार्टमेंट इज नॉट अ कॉस्ट सेंटर बट प्रोडक्शन डिपार्टमेंट, मेंटेनन्स डिपार्टमेंट इज अ कॉस्ट सेंटर. ठीक आहे. नेक्स्ट 20 फंक्शनल क्लासिफिकेशन एक्झाम्पल इज, कार्यात्मक वर्गीकरणाचे उदाहरण म्हणजे? आन्सर आहे सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, प्रशासकीय अधिशेष हिशोब खर्च. नेक्स्ट 21 कॉस्ट कॅल्क्युलेटेड आफ्टर इट इज इन अकर्ड इज, जेव्हा खर्च होतो तेव्हाच मोजले जाणारे म्हणजे हिस्टोरिकल कॉस्ट, थर्ड ऐतिहासिक खर्च त्याला म्हणतो. नेक्स्ट 22 फॉर कॉस्ट शीट कॉस्ट आर क्लासिफाईड बाय, कॉस्ट मीन्स कॉस्ट शीट साठी खर्चाचे वर्गीकरण डॅश वर आधारित असते. आन्सर आहे फंक्शन मीन्स कार्यावर आधारित असते. नेक्स्ट 23 नॉट एक्सक्लुडेड व्हाईल प्रिपेअरिंग कॉस्ट शीट, कॉस्ट शीट तयार करताना वगळले जात नाही असे. आन्सर आहे सेकंड प्रॉपर्टी टॅक्स ऑन फॅक्टरी बिल्डिंग, कारखाना इमारतीवरील मालमत्ता कर. नेक्स्ट 24 व्हॉट इज प्राइम कॉस्ट, मूळ खर्च म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट टोटल डायरेक्ट कॉस्ट ओनली, फक्त थेट खर्च. नेक्स्ट 25 नॉट पार्ट ऑफ प्राइम कॉस्ट, खालीलपैकी कोणता खर्च मूळ खर्चात समाविष्ट नाही? आन्सर आहे थर्ड कॉस्ट ऑफ पॅकिंग, पॅकिंग खर्च हा इज नॉट अ पार्ट ऑफ प्राइम कॉस्ट, पण डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्स इज अ पार्ट ऑफ प्राइम कॉस्ट. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे, मॉक टेस्ट पीडीएफ अवेलेबल आहे आणि अकाउंट्स फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम्स सुद्धा अवेलेबल आहे, ज्यांची प्राइस ऑल इन अकाउंटची 750, मॉक टेस्टची 150 आणि फॉर्म्युलाज आणि प्रॉब्लेम बेस्डची 50, अशा प्रकारे याची प्राइजेस आहेत. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही पीडीएफ तिथनं परचेस करू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.